अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट. गुरुवारची सकाळची वेळ. मठात नेहमीप्रमाणे हजारो भक्तांची गर्दी होती. आरती सुरू होती. सगळीकडे एकच जयघोष घुमत होता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पुण्यात राहणारा रोहित प्रथमच स्वामींच्या दर्शनासाठी आला होता. दर्शन झाल्यानंतर तो मठाच्या आवारात शांतपणे फिरत होता. तेवढ्यात त्याची नजर मंदिराच्या एका कोपऱ्यात पडलेल्या जुन्या फाटलेल्या चपलांच्या जोडीवर गेली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या चपला तिथे होत्या, पण त्या घालणारा माणूस कुठेच दिसत नव्हता. रोहितने एका सेवेकऱ्याला विचारलं, या चपला कोणाच्या आहेत? सेवेकरी काही क्षण शांत राहिले, मग हसत म्हणाले, या चपला दर गुरुवारी येथे दिसतात. रोहित गोंधळला. म्हणजे कोणी ठेवून जातं का? सेवेकरी हळू आवाजात म्हणाले, तेच तर कुणालाच माहिती नाही. मठ उघडण्याआधी त्या इथे नसतात आणि सकाळची आरती सुरू होईपर्यंत त्या या जागेवर दिसतात. रोहितने पुन्हा त्या चपलांकडे पाहिलं. त्या खूप जुन्या होत्या, जणू कित्येक वर्षांचा प्रवास करून आल्या होत्या. तो म्हणाला, मग त्या कुणी उचलून नेत नाही? सेवेकरी म्हणाले, अनेकांनी प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी काहीतरी असं घडलं की त्यांनी त्या परत याच जागी आणून ठेवल्या. रोहितच्या मनात उत्सुकता वाढत होती. तो त्या चपलांजवळ गेला आणि त्याची नजर चपलेखाली अडकलेल्या एका छोट्याशा कागदावर पडली. त्याने तो सावधपणे बाहेर काढला. कागद खूप जुना झाला होता. त्यावर फक्त एकच ओळ लिहिली होती, माझं वचन अजून अपूर्ण आहे. रोहितच्या अंगावर काटा आला. तो लगेच सेवेकऱ्याकडे वळला. हे कुणी लिहिलं आहे? सेवेकऱ्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. ते म्हणाले, जर तुला या वाक्याचा अर्थ समजला तर तुला 40 वर्षांपूर्वी घडलेली एक घटना समजेल, ज्याबद्दल आजही मठात कोणी उघडपणे बोलत नाही. इतक्यात एक वृद्ध गृहस्थ थरथरत चालत त्या चपलांजवळ आले. चपलांकडे पाहताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते कुजबुजले. मी उशीर केला, पण आज मी परत आलो आहे. रोहित स्तब्ध झाला. हे वृद्ध कोण होते? त्यांचा या चपलांशी काय संबंध होता? आणि माझं वचन अजून अपूर्ण आहे याचा नेमका अर्थ काय होता? वृद्ध गृहस्थ थरथरत त्या जुन्या चपलांसमोर बसले. त्यांनी दोन्ही हात जोडले आणि हळूच त्या चपलांना स्पर्श केला. क्षणात त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रोहित शांतपणे त्यांच्या जवळ गेला. काका, या चपला तुमच्या आहेत का? वृद्धांनी मान हलवली. नाही बाळा, या माझ्या मोठ्या भावाच्या आहेत. रोहित आश्चर्याने म्हणाला, मग त्या इथे दर गुरुवारी कशा येतात? वृद्धांनी खोल श्वास घेतला. आजपासून 25 वर्षांपूर्वी माझा भाऊ रामदास स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आला होता. दर्शन झाल्यावर त्याने मला एकच गोष्ट सांगितली, मी पुन्हा इथे येईल, पण एक वचन पूर्ण करूनच. कोणतं वचन? रोहितने विचारलं. वृद्ध काही क्षण शांत राहिले, मग म्हणाले, आमच्या गावात गरीब मुलांसाठी शाळा बांधायची, असे तो म्हणायचा. स्वामींच्या कृपेने काम पूर्ण झालं तर पहिल्या गुरुवारी मी अनवाणी चालत मठात येईल. पण नियतीला मात्र काही वेगळंच मान्य होतं. काही महिन्यातच रामदास यांचं अपघातात निधन झालं आणि वचन अपूर्ण राहिलं. रोहितच्या अंगावर काटा आला. म्हणजे या चपला? वृद्ध म्हणाले, त्या दिवसापासून मी त्या जपून ठेवल्या, पण एक दिवस त्या अचानक घरातून गायब झाल्या आणि त्याच आठवड्यात मठातील सेवेकऱ्याचा फोन आला, इथे कोणाच्या तरी जुन्या चपला सापडल्या आहेत. रोहित अवाक झाला. इतक्यात तोच सेवेकरी तिथे आला. तो म्हणाला, ह्या चपला आम्ही किती वेळाच बाजूला ठेवल्या, कधी संग्रहालयात ठेवल्या, कधी कार्यालयात, पण दुसऱ्या गुरुवारी त्या पुन्हा याच जागी दिसायच्या. मठात उभे असलेले अनेक भक्तही हे ऐकून स्तब्ध झाले. वृद्धांनी आपल्या खिशातून एक छोटंसं कापडी पाकिट काढलं. त्यात एक जुनी चावी आणि एक दुमडलेली चिठ्ठी होती. चिठ्ठीवर रामदास यांच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, जर मी परत आलो नाही तर माझं वचन माझा भाऊ पूर्ण करेल. वृद्ध रडू लागले. मी धैर्यच केलं नाही. 25 वर्ष मी ही चिठ्ठी लपवून ठेवली. रोहितने त्यांचा हात धरला. काका, अजून उशीर झालेला नाही. तेवढ्यात मठाच्या मुख्य पुजाऱ्यांनी त्या दोघांना बोलावलं. त्यांच्या हातात एक जुनी नोंदवही दिली. ती उघडताच त्यात
रामदास यांची सही होती आणि तिच्या खाली लाल शाईत लिहिलेलं एक वाक्य, वचन पूर्ण होईल पण माझ्या हातून नाही. रोहितच्या अंगावर शहारा आला. ही नोंद कोणी केली होती आणि रामदास यांना आधीच काही माहिती होती का? आणि त्यांच्या अपूर्ण वचनाचं रहस्य अखेर कसं पूर्ण होणार होतं? हे सगळे विचार रोहितच्या डोक्यात फिरू लागले. मठाच्या मुख्य पुजाऱ्यांनी ती जुनी नोंदवही अलगद बंद केली. ते रोहित आणि त्या वृद्ध गृहस्थांकडे पाहत म्हणाले, रामदास यांनी मृत्यूच्या काही दिवस आधी ही वही आमच्याकडे दिली होती आणि एकच विनंती केली होती, जर मी परत आलो नाही तर माझ्या भावाला सांगा, माझं वचन विसरू नकोस. वृद्धांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते हळू आवाजात म्हणाले, मीच माझ्या भावाचं स्वप्न अधुरं ठेवलं. पुजारी शांतपणे म्हणाले, अजूनही उशीर झालेला नाही. रोहितने विचारलं, पण ते वचन नक्की काय होतं? पुजारी त्यांना मठाच्या मागच्या बाजूला घेऊन गेले. तिथे एक छोटंसं जुनं सभागृह होतं. भिंतीवर अनेक जुन्या छायाचित्रांमध्ये रामदास यांचाही एक फोटो होता. फोटोखाली लिहिलं होतं, गरीब मुलांसाठी शिक्षणाचं स्वप्न पाहणारा एक साधा भक्त. पुजारी म्हणाले, रामदास यांचं स्वप्न होतं, त्यांच्या गावात एक मोफत अभ्यासिका उभी करायची, जेणेकरून गरीब मुलांनाही शिकता येईल. पण त्याआधीच त्यांचा अपघात झाला. वृद्ध रडत म्हणाले, मी भीतीपोटी ते काम कधी सुरूच केलं नाही. रोहित काही क्षण शांत राहिला. मग त्याने ठाम आवाजात म्हटलं, काका, आजपासून ते स्वप्न माझं आहे. आपण दोघं मिळून ती अभ्यासिका उभी करू. हे ऐकताच वृद्धांनी रोहितचा हात घट्ट धरला. बाळा, आज माझ्या भावाच्या आत्म्याला खरी शांती मिळेल. आणि एका वर्षानंतर त्याच गावात गरीब मुलांसाठी एक सुंदर अभ्यासिका उभी राहिली. उद्घाटनाच्या दिवशी मठातील पुजारीही आले होते. वृद्ध गृहस्थांनी त्या जुन्या चपला हातात घेतल्या, स्वामी समर्थांच्या फोटोसमोर ठेवल्या आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाले, रामदास, तुझं वचन आज पूर्ण झालं. त्या क्षणी मंदिरात घंटानाद सुरू झाला. सगळ्यांच्या ओठावर एकच नाम होतं, श्री स्वामी समर्थ. रोहितने त्या चपलांकडे पाहिलं. त्याच्या मनात एक विचार आला, चमत्कार म्हणजे आकाशातून काही घडणं नाही. चमत्कार म्हणजे योग्य वेळी एखाद्या माणसाला योग्य काम करण्याची प्रेरणा मिळणं. आणि त्या दिवसानंतर त्या जुन्या चपला मठात कधीच दिसल्या नाहीत, कारण ज्या वचनासाठी त्या जणू प्रतीक्षा करत होत्या, ते वचन अखेर पूर्ण झालं होतं. भक्तांनो, स्वामी समर्थांवरील श्रद्धा फक्त चमत्कार घडवत नाही, ती माणसाला अपूर्ण राहिलेली चांगली कामं पूर्ण करण्याची ताकद देते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हालाही ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वामी समर्थांचे अनुभव आणि कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.